brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। मसाल जोगलाची प्रकरण झालं सरपंचाचं, तीच गत तुझी करून देईन नाही तर लिहून दे अशा प्रकारची धमकी देतो घरात येऊन लोक नसताना। मग हे त्यांच्या 100च्या पुढे झालेल्या वयाला मला तरी असं वाटत नाही की हे शोभतंय। बाबांच्या वयाचा फायदा घेऊन आज या ठिकाणी सचिव लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करतात। आजपर्यंत हिशोब संपूर्ण दाखल केलेले आहेत। माझा जो सचिव आहे तो बिन पगारीची त्या ठिकाणी आजपर्यंत तो सेवा करीत आलेला आहे। बीडच्या एकनाथ महाराज मठ संस्थान सासुऱ्यात मठाधिपती आणि उत्तराधिकाऱ्यातील वाद चांगलाच पेटलाय। मठाधिपती रतन महाराजांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केलाय। तेही दुसरं तिसरं कोणी नसून ज्याला उत्तराधिकारी नेमलं अशा व्यक्तीकडूनच धमकी आल्याचं रतन महाराजांचं म्हणणं आहे। परळीतल्या नंदागावमधील केशव महाराज गित्तेंची रतन महाराजांनी उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली होती। आता मात्र राजीनामा देऊन मठसंस्थानातून निघून जा, अन्यथा सरपंच देशमुख सारखी गत करीन अशा शब्दात धमकावलं। टुकार पार्टी आणून माझ्या अंगावर घालतो असा आरोप रतन महाराजांनी केशव महाराज गित्तेंवर केलाय। आणि वही लोकांच्या नादी लागून वही पार्ट्या तयार करून त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी इथे येऊन मला त्रास देऊ लागलेला आहे। माझ्या नावानं संपूर्ण इस्टेट लिहून द्या, माझ्या नावानं संपूर्ण 7/12 शेतीच्या करा, माझ्या नावानं त्या ठिकाणी संपूर्ण अधिकार कारभाराचा द्या, मठाधिपती त्या ठिकाणी जे पद आहे ते मला लोकांनी म्हणलं पाहिजे असा त्या ठिकाणी आग्रह करतो। आणि नाही म्हणलं की त्या ठिकाणी पार्टी आणून माझ्या अंगावर घालून इज्जत घालवतो। बरेच त्या ठिकाणी तक्रारी अर्ज त्या ठिकाणी अधिकारी लोकांकडे त्या ठिकाणी त्याने दाखल केलेले आहेत, पण अधिकारी लोकांनी माझ्यावर कृपा केलेली आहे। तेव्हा त्या ठिकाणी आणि पुन्हा काही वाही त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे, वाईट त्या ठिकाणी शब्द वापरतो। मसाल जोगलाची प्रकरण झालं सरपंचाचं, तीच गत तुझी करून देईन नाही तर लिहून दे अशा प्रकारची धमकी देतो घरात येऊन लोक नसताना, कुणी पाहिलं नसताना अशा प्रकारचा त्रास देऊ लागलाय। माझा जीव त्या ठिकाणी नरडीला आलेला आहे, माझं अन्न पाणी 2 वर्षापासून वर्ज झालेला आहे। केशव महाराज गित्तेंनी सचिव आणि अध्यक्ष महाराजांच्या माध्यमातून उत्तराधिकाऱ्यांना त्रास देतात असा आरोप केलाय। भ्रष्टाचाराचे आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनही केलंय। यावर बोलताना रतन महाराजांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावलेत। बाबांच्या वयाचा फायदा घेऊन आज या ठिकाणी सचिव लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करतात। हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर प्रशासनानं किंवा तुम्ही सर्व मीडियावाल्यांना पंचक्रोशीत यावं आणि सत्य काय आहे ते जगाच्या समोर बाहेर काढावं ही माझी तुम्हाला सुद्धा नम्रतेची विनंती असेल। भ्रष्टाचार हा सचिव आणि अध्यक्ष या दोघांच्या संगनमताने झालेला आहे। महाराजांचं अध्यक्षांचं वय जास्त झाल्यामुळे आता त्यांना जसं बोलायला सांगतील तसं ते बोलतात। स्वतः त्यांनी उत्तराधिकारी या पदावर मला रुजू केलंय। माझ्या घरी येऊन बऱ्याच वेळेला येऊन त्यांनी माझ्या आई वडिलाच्या शब्द घेऊन त्यांनी रुजू केलंय, पण बोलत असताना समाजाला सांगत असताना मी आणलं नाही म्हणतात। मग हे त्यांच्या 100च्या पुढे झालेल्या वयाला मला तरी असं वाटत नाही की हे शोभतंय। हे आजपर्यंत कोणाला पट्टी करायला लावले नाही, कोणाला तर त्या ठिकाणी देणगी म्हणून जर कोणी काही दिलं असेल तर त्याचे हिशेब शासनाला त्या ठिकाणी आजपर्यंत मी दाखल केलेले आहे। शासनाचा त्या ठिकाणी माझ्यावर कसल्याच प्रकारचा त्या ठिकाणी आणि वाद नाही किंवा शासनाने त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं त्या ठिकाणी मला आजपर्यंत काही त्रास दिलेला नाही। आणि माझं जे रेकॉर्ड आहे मठाचं ते त्या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नंबर 1 त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे। आजपर्यंत हिशोब संपूर्ण दाखल केलेले आहेत। माझा जो सचिव आहे तो बिन पगारीची त्या ठिकाणी आजपर्यंत तो सेवा करीत आलेला आहे। आणि त्या ठिकाणी त्याला धमकी देतात, त्याला त्या ठिकाणी दाब देतात। रतन महाराजांच्या दाव्यानुसार जर खरंच जीवे मारण्याच्या धमक्या येत असतील तर बीडमधील कायदा सुव्यवस्था किती ढासळले याचा अंदाज येईल। सोबतच स्वार्थ आणि परमार्थ याच्यातला फरक अजूनही न समजलेली व्यक्ती जर खरंच मठाधिपती होण्यासाठी एवढं टोकाचं पाऊल उचलण्याची भाषा करत असेल तर संप्रदायातून अशा स्वार्थी आणि बाजारबुणग्यांची वेळीच हकालपट्टी होणं गरजेचं आहे। बीडहून योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।